आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना निर्णय मुंबईत बसून घेतले जाणार नाही, तर स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अमरावती येथे दिली. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अमरावती जिल्हा पूर्वतयारी आढावा बैठक अमरावती येथील ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने घवघवीत यश संपादन केल्याबाबत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जिल्ह्याच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यांच्यासह संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले की अमरावती जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा गड राहिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे सर्व छोटे मोठे मतभेद विसरून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या असून त्या ठिकाणी कृषी मंत्री असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा दावा यावेळी चेन्नीथला यांनी केला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.